नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने. भाग 12. स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. योग म्हणजे फक्त योगासने किंवा शारीरिक कसरत नव्हे. स्वामी सत्यानंद यांनी सांगितलेल्या 3 शब्दांचा अर्थ आज आपण समजून घेऊया. योग म्हणजे काय हे समजण्यासाठी याची गरज आहे. 7 वर्षापूर्वी जेव्हा मी हा ग्रंथ वाचायला अभ्यासायला सुरुवात केली तेव्हा मलाही या गोष्टी नव्यानेच समजल्या. अर्थात अनेकदा वाचल्यावर जे थोडंफार कळलं ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. अभ्यास निरंतर चालूच राहील आणि हे अवेअरनेस अँड इंट्रोडक्शन या धड्याचं शब्दशः भाषांतर नाही. आपल्या धर्मग्रंथात पण हेच सांगितलंय. पण मला संस्कृत कळत नाही आणि मराठीतलं विवेचन पण समजायला अवघडच जातं. हा ग्रंथ जरी इंग्लिशमध्ये असला तरी उदाहरण देऊन अतिशय सुंदर भाषेत अर्थ समजावला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्ञान रोजच्या जीवनात कसं उपयोगात आणायचं ते त्यांनी सांगितलं आहे. कॉन्शियसनेस, आपण सगळेच जाणतो की कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धीवर असणे, भानावर असणे, सचेतन सजग असणे. वनस्पती आणि इतर प्राणी यात पण कॉन्शियसनेस असतो, पण ते त्यांना कळत नसतं. मनुष्याला ते कळतं. मनुष्याला हायर कॉन्शियसनेस पण असतो. म्हणजे तो मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार असे प्रश्न स्वतःला विचारू शकतो. एक उदाहरण घेऊया. कधी कधी आपण काही दृश्य बघत असतो पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नसतो, कारण आपण दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात असतो. कारण डोळे हे फक्त माध्यम आहे आणि कॉन्शियसनेसमुळे आपण खऱ्या अर्थाने बघत असतो. मनुष्याला मिळालेली आणखी एक देणगी म्हणजे अवेअरनेस, जाणीव. कॉन्शियसनेस म्हणजे सजगता, अवेअरनेस म्हणजे जाणीव. मनुष्याला त्याच्या शारीरिक मानसिक क्रियांची जाणीव असते आणि ते त्याला कळत असतं, म्हणजे तो अवेअर असतो. जर मनुष्य एखाद्या गोष्टीत पूर्णपणे इन्व्हॉल्व झाला, हरवून गेला असेल तर तो अवेअर आहे असं म्हणता येणार नाही. योगशास्त्रात या अवेअरनेसलाच विटनेसिंग प्रिन्सिपल, साक्षी तत्व असं म्हटलंय. तुम्ही स्वतःच्या शरीराच्या मनाच्या बाहेर पडून तुमच्या शारीरिक हालचाली, मनातले विचार, अंतर्मनात साठवलेल्या असंख्य गोष्टी याकडे पाहू शकता. याचाच अर्थ असा की असं काही तत्व आहे की जे तुमचं अंतर्बाह्य निरीक्षण करू शकतं. हेच ते विटनेसिंग प्रिन्सिपल किंवा साक्षी तत्व होय. सुरुवातीला हे कसं शक्य आहे असं वाटतं, कारण आपल्याला आपल्या शरीर आणि मनापलीकडे बघायची सवय नसते. आपल्या भौतिक जगात आणि विचारांच्या गुंत्यात आपण इतके अडकलेलो असतो की असं काही समजून घ्यायला आपल्याकडे वेळही नसतो आणि इच्छाही नसते. हे विटनेसिंग प्रिन्सिपल किंवा साक्षी तत्व विकसित करणे हा योगाभ्यासाचा उद्देश आहे. मला स्वतःला असं वाटतं की कृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं ना की तू तुझ्या अर्जुन नामक देहातून, तुझ्या विचारांच्या गोंधळातून बाहेर येऊन तुझं कर्तव्य युद्ध करण्याचं जे आहे ते कर. आसन करत असताना आपण अवेअर असलो, विटनेसिंग प्रिन्सिपल साक्षी तत्व आपल्याला कळलं तर आसनाचे फायदे 100% मिळतात. यासाठी आपल्याला आपल्या शरीर रचनेचं ढोबळमानाने तरी ज्ञान हवं आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे बंद डोळ्यासमोरच्या अवकाशात आपलं आसनस्थ शरीर त्रयस्थपणे पाहता यायला हवं. मनात इतर विचार येऊ लागले
तर श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आसनाकडे पूर्ण लक्ष देता येतं. सुरुवातीला नाही आलं तरी सरावाने हे निश्चित जमतं. नक्की प्रयत्न करा आणि स्वतः अनुभव घ्या. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हरिओम तत्सत.